आपल्या या शहापूर तालुक्यातील आणि हे वासिंद गाव, या वासिंद गावातील हे भेरे परिवार आणि भेरे परिवाराचे पिता श्री कैलासवासी बबन पांडुरंग भेरे बाबांना सोमवार दिनांक 18/5/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांचा आज दशक्रिया विधी अर्थात बाबांना जाऊन आज 10 दिवस झाले आणि त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पाश्चात श्री लक्ष्मण पांडुरंग भेरे बाबांचे भाऊ, सौ सुनीता श्रीरंग मते बाबांची बहीण, त्याचप्रमाणे आमचे मित्र श्री नितीन बबन भेरे बाबांचा मुलगा, त्याचप्रमाणे सौ शालिनी दत्तात्रय पांढरे बाबांची मुलगी, सौ नलिनी किरण मुरवाडे बाबांची मुलगी, त्याचप्रमाणे सौ मालिनी शिवाजी काळे बाबांची मुलगी, त्याचप्रमाणे संपूर्ण भेरे परिवार आणि ग्रामस्थ मंडळी, अप्तिष्ट मित्र परिवार. आपल्याला माहिती आहे बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं. आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना गेली अनेक वर्ष या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे जगले वागले. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपला उदरनिर्वाह व्हावा, आपला संसार व्यवस्थितरित्या आपल्याला सांभाळता यावा, मुलाबालांचं संगोपन करावं, मुलाबालांचा सांभाळ करावं, त्यांना त्यावर संस्कार करावे, त्यांना मार्गदर्शन करावं आणि संसारामध्ये या ठिकाणी कार्य करत असताना, प्रपंचामध्ये या ठिकाणी कार्य करत असताना बाबा सेंचुरियन कंपनीमध्ये कार्यरत होते, कामाला होते. तेथे प्रामाणिकपणे सेवा केली आणि प्रामाणिकपणे सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले. जवळजवळ 16 ते 17 वर्ष झाले असतील सेवानिवृत्त झालेले. असो, या ठिकाणी कार्य करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. काही वर्षांपूर्वी या ग्रामपंचायत वासिंदचे अर्थात या वासिंद येथील नगरसेवक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. काही काळ या ठिकाणी त्यांनी ते कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे सेवा करण्याचं काम केलं. जे काही प्रामाणिकपणे कार्य करता येईल ते प्रामाणिकपणे कार्य करण्याचं काम बाबांनी केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, मुलांना मार्गदर्शन केलं आणि देवाचं नामस्मरण, देवाची पूजा, देव कार्य, धर्म कार्य, समाज कार्य करत असताना बाबांना वयाच्या 72व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. अगदी मागच्या वर्षीच बाबांचे भाऊ आपले सुनील दादांचे वडील गेले. त्यावेळेला ही मला तरी वाटतं दशक्रियांच्या दिवशी दादा प्रवचन होतं आणि जेव्हा मी या ठिकाणी तिकडे कार्यक्रम असताना नितीनला भेटायला आलो त्यावेळेला बाबा माझ्या बाजूला बसले आणि बाबांनी सांगितलं या परिवाराबद्दल, अर्थात त्यांच्या सुनेबद्दल, त्यांच्या मुलांच्या बद्दल, त्यांच्या धर्मपत्नीबद्दल, या परिवाराबद्दल. बाबा तर मनमिळावे होते, अतिशय सुस्वभावी होते. जेवढं चांगलं करता येईल, जेवढं चांगलं वागता येईल, जगता येईल तेवढं चांगलं जगण्या वागण्याचा प्रयत्न बाबांनी केला. मी स्वतः या ठिकाणी अनेक वेळा, आता नितीन माझा मित्र असल्यामुळे अनेक वेळा येणं झालेलं आहे, बाबांशी बोलणं झालेलं आहे बरं का. अतिशय चांगल्या प्रकारे बाबांचा स्वभाव. त्यावेळेला बाबा माझ्या जवळ बसले आणि परिवाराबद्दल सांगत असताना परिवार आमचा अतिशय चांगल्या प्रकारे तिकडेही म्हणजे ज्यांच्या दशक्रियांच्या निमित्तानं त्या बाबांच्या या ठिकाणी मी प्रवचन आलो होतो त्यांच्याविषयी पण त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली. त्यांच्या सुनांच्या विषयी अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली की त्यांनीही चांगल्या प्रकारे सेवा केली. असं तसं बोलता बोलता बाबा असेही त्यावेळेला मला म्हटले आणि मी त्यावेळेला पण ते बोलून दाखवलं होतं की माझी सून सुद्धा माझी सून नसून माझी मुलगी आहे आणि माझी मुलगी म्हणून या ठिकाणी माझी सेवा करते. मला कुठल्याही प्रकारे कसलीही कमतरता भासवू देत नाही, जाणवू देत नाही. आणि आजही ज्या वेळेला बाबा जवळजवळ 3 महिन्यांपासून या ठिकाणी आजारी होते तर खऱ्या अर्थानं या परिवाराने चालत्या बोलत्या देवाची सेवा केली असं म्हणायला हरकत नाही. जी तुकोबांना अभिप्रेत आहे,
जी माऊलींना अभिप्रेत आहे, जी संतांना अभिप्रेत आहे, अशी खऱ्या अर्थानं चालत्या बोलत्या देवाची सेवा या परिवाराकडून घडली. मग आमच्या आईसाहेब असतील, सरिता आईसाहेब, आमच्या ताईसाहेब असतील, नम्रता ताईसाहेब, नितीन दादा असतील, आदी करून मुली असतील, संपूर्ण हा बेरे परिवार असेल, अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली. आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मुलांना मनापासून वाटत असतंय की आपल्या आई वडिलांना उदंड आयुष्य लाभलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला अनेक काळापर्यंत मिळालं पाहिजे, अनेक वर्षांपर्यंत मिळालं पाहिजे, असं प्रत्येक मुलांना वाटत असतंय. जर महिला असेल तर महिलेलाही वाटत असतंय, त्या बाईलाही वाटत असतंय की माझ्या पतीचा आधार मला शेवटपर्यंत मिळावा, यासाठी प्रयत्न करत असतात मुलं सुद्धा आणि ती पत्नी सुद्धा. त्याप्रमाणे या ठिकाणी डॉक्टरोपचार केले, अनेक प्रकारे प्रयत्न केले. आणि अशा प्रकारे प्रयत्न करत असताना आपण म्हणतो की आपल्याला किती जरी वाटलं की आपल्या वडिलांना उदंड आयुष्य लाभावं, अधिक काळ बाबांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा, मार्गदर्शन मिळावं, पण हे सगळंच आपल्या हातात नाही. आणि म्हणून या ठिकाणी वृद्धापकाळाने डॉक्टरोपचार सुरू असतानाच बाबांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन झालं. वृद्धापकाळाने बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खरं तर जाणं प्रत्येकाला आहे. जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी प्रत्येक माणसाच्या आयुष्यातल्या सत्य आहेत. म्हणजे अनेक गोष्टी सत्य आहेत, त्या सत्य असलेल्या गोष्टींपैकी दोन गोष्टी महत्वाच्या, जन्म आणि मृत्यू. आपला जन्म कसा झालेला आहे बरं? जन्माचा विचार जर आम्ही केला तर नाथ महाराज म्हणतायत, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बरं का, हरिपाठातील पहिल्याच अभंगामध्ये नाथ महाराज आपल्याला ओळख करून देतात, मार्गदर्शन करतात. आम्ही वासनेच्या संगे या ठिकाणी जन्म घेतलेला आहे, आम्ही वासनेच्या संगे या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत. मृत्यू जर वासनेच्याच संगे झाला तर मग माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिव्रमेगा. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. जर वासनेच्या संगे जर मृत्यू झाला तर माऊली एकदा काय एखाद्या पाण्यामध्ये माणसाने अंग सोडून दिलं ना की प्रवाहाबरोबर माणूस आपोआप जात असतोय, त्याला कुठल्याही प्रकारे काही करावं लागत नाही. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर जायचं आहे तर स्वतः प्रयत्न करावे लागतात, हातपाय हळवावे लागतात. तसं वासनेच्या संगे जन्म झालेला आहे. वासनेच्याच संगे जर मरायचं असेल तर काहीच नको करायला, काही करायची आवश्यकता नाही, काही करायची आवश्यकता नाही. जसा आलाय तसा जन्माला, तसा वाढला, मोठा झाला, खाल्लं पिलं, जे काही आलं वाट्याला ते केलं आणि निघून गेला. प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही, काहीही फरक नाही. वासनेच्या संगे जन्म झालेला आहे, वासनेच्या संगे मृत्यू व्हायला काही लागत नाही, काही करावं लागत नाही, काही हातपाय हळवावे लागत नाही. पण जरी वासनेच्या संगे जन्म झाला असेल आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर मुक्त होऊन या जगाचा निरोप घ्यायचा असेल आणि जगाचा निरोप घेऊन जर मुक्त व्हायचा असेल तर त्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. काय म्हटलेले बघा, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे तेची झाली अंगे हरिरूप. आम्हाला तीच वासना हरिरूप करायची आहे, हरिरूप करायची. नरदेह दिलेला आहे भगवंताने तुम्हा आम्हाला, कशासाठी? 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह आहे. मुक्तीचा मार्ग आहे, मोक्षाचा मार्ग आहे नरदेह, बरं का? याच नरदेहामध्ये येऊन आम्हाला आमच्या जीवनाचं सार्थक करायचं, आमच्या आयुष्याचं सार्थक करायचं आहे. अज्ञानामध्ये वावरणारा देह, अंधश्रद्धेमध्ये वावरणारा देह, भ्रमामध्ये वावरणारा देह, देह बदलता येत नाही, देह बदलता येत नाही. देहाची वृत्ती बदलता येते, देहाचे विचार बदलता येतात, देहाची कर्म बदलता येतात, देहाचे गुण बदलता येतात, देहाचं जगणं वागणं बदलता येतंय. ते आम्हाला बदलायचं आहे. भगवंत म्हणतात बदलायचं आहे ना, मन मला अर्पण करा, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा. मयेव मन आदत्स्व मय बुद्धी निवेश हा, मग निवेशिष्यसी मयव तरुद्वन संशय. फरक राहणार नाही, भेद राहणार नाही. कधीतरी माणूस विचार करता करता माऊली काही वेळेला असा विचार येतो माणसाच्या मनामध्ये, एक मन बोलतंय असं करावं, दुसरं मन बोलतंय तसं करावं. खरं तर दोन मन नाहीच आहेत.
मन दोन नाहीच आहे. प्रत्येक माणसाला मन भगवंताने एकच दिलंय. चांगलं करावं जे म्हणताय ना ते मन आहे, जाणीवेतलं मन आहे, जाणीव झालेलं मन आहे, मार्गदर्शन प्राप्त झालेलं मन आहे. वाईट करावं जे म्हणताय ना त्याला काही मिळालेलं नाही, ना ज्ञान, ना मार्गदर्शन, ना जाणीव. बरं का? मन बदलता येत नाही. कधी कधी स्वतः माणूस स्वतःच्या मनावर विचार करतोय, मन वाईट आहे असं माणसाला वाटतंय. वाईट आहे म्हणून बदलता येत नाही. मन बदलता येत नाही, मनामध्ये बदल घडवता येतो. समजतंय ना? देवाने आम्हाला डोळे दिलेले आहेत, त्या डोळ्याने भगवंतालाच पाहावं असं प्रामाणिकपणे वाटतंय, पण देव दिसत नाही. डोळे बदलता येणार नाही. चला आता ह्या डोळ्यांनी देव दिसत नाही म्हणून हे डोळे आपण काढायचे, दुसरे डोळे लावायचे. कुठले? देव दिसेल असे. डोळे बदलता येत नाही, दृष्टी बदलता येते. कानातून भगवंताचंच ऐकायचं आहे, पण ती ओढ नाही, तो अट्टाहास नाही, तसं वाटत नाही. ऐकायचं आहे, बदलण्याची क्रिया बदलू शकतो. कान बदलू शकत नाही. श्रवणाची क्रिया बदलू शकतो, ऐकण्याची क्रिया बदलू शकतो. मुखातून भगवंताचंच नामस्मरण करायचं आहे. तोंड बदलता येणार नाही. वैखरीमध्ये बदल घडवता येईल, बोलण्यामध्ये बदल घडवता येईल, वाचेमध्ये बदल घडवता येईल. आणि म्हणून जो नरदेह आम्हाला दिलेला आहे त्या नरदेहामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला बदल घडवायचा आहे. नरदेह बदलता येणार नाही. कधीतरी माणसाला वाटतंय आता नाही शक्य झालं, पुढच्या जन्मामध्ये मी परमार्थ करेन, भक्ती करेन, देवदेव करेन, देवाचं कार्य करेन, धर्म कार्य करेन, देवपूजा करेन. वाटतंय त्याला. पुढे नरदेह मिळेल त्याची गॅरंटी आहे का? आता मिळाले पाप पुण्य समकृत हा मग नर योनिषु जायते. पाप पुण्य समान झाल्यानंतर मग आम्हाला नरदेह मिळालेला आहे, पुढे मिळेल त्याची गॅरंटी नाही. बरं का? आताच कसा मिळालेला आहे बघा, कशा पद्धतीने मिळालेला आहे बघा. पुढे हाच नरदेह मिळेल याची गॅरंटी नाही, आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून देह बदलू शकत नाही, देहामध्ये बदल घडवू शकतो. बरं का? वासना बदलू शकत नाही, वासनेमध्ये बदल घडवू शकतो. वासनेमध्ये बदल घडवू शकतो. तो बदल आपल्याला घडवायचा आहे. आता सध्या आपली वासना कुठे आहे? आपल्याकडे कोणत्या प्रकारची वासना निर्माण होते? बरं का? संसारिक माणसाचा जर आम्ही विचार केला तर संसारिक माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारचे विचार, वेगवेगळ्या प्रकारच्या वासना जन्म घेत असतात. संत या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना म्हणतात, माणूस एकदाच जन्माला येतोय आणि एकदाच मरतोय, पण वासनेने प्रत्येक वेळेला, प्रत्येक दिवसेंदिवस जन्माला येत असतो आणि प्रत्येक वेळेला मरत असतो, मृत्यू होत असतो त्याचा. एकदा माणसाच्या मनामध्ये वासना निर्माण झाली ना की मनुष्याची त्या ठिकाणी वासनेचा जन्म होत असतो. मनामध्ये वासनेचा जन्म होत असतो, मनामध्ये विचारांचा जन्म होत असतो. मनाप्रमाणे झालं, त्या वासनेप्रमाणे झालं की बरं वाटतंय, जर झालं नाही तर त्याच ठिकाणी त्या विचारांचा आणि त्या वासनेचा मृत्यू होत असतो. किती वेळा जन्मा यावं, किती नित्य व्हावी पजित, नित्य व्हावी पजित. कितीतरी वेळा जन्म मृत्यू ह्या चालू वर्तमान काळामध्ये माणसाचं चालू आहे. वर्तमान काळामध्ये जोपर्यंत हा प्रत्येक वेळेला होणारा वासनेचा जन्म, विचाराचा जन्म, कर्माचा जन्म जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तो जन्म मृत्यू आम्हाला थांबवता येणार नाही. ह्या वासनेपासून, ह्या विचारापासून, ह्या कर्मापासून जोपर्यंत आम्ही मुक्त होत नाही तोपर्यंत आम्हाला त्या जन्म मृत्यूपासून मुक्त होता येणार नाही, मुक्त होता येणार नाही. बरं, प्रापंचिक माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वासना आहेत, संसारिक माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वासना आहेत. ठीक आहे, मार्गदर्शन नाही, जाणीव नाही, ज्ञान नाही. परमार्थिक माणसाकडेही वासनेने परमार्थ करावा. आज जर आपण विचार केला, धर्म कार्य करताना माणसं दिसतायत, देव कार्य करताना माणसं दिसतायत, पण अंतःकरणामध्ये मात्र वेगळ्या प्रकारचे विचार असतात, वेगळ्या प्रकारची वासना असते. काहीतरी लालची स्वभाव असतो, काहीतरी स्वार्थ असतो माणसाचा, काहीतरी स्वार्थ असतो आणि त्या स्वार्थापायी तो त्या ठिकाणी करत असतो. काहीतरी आशा अपेक्षा असते, त्या आशा अपेक्षा पायी त्या ठिकाणी तो करत असतो. ते कार्य आपल्याला देव कार्य, धर्म कार्य करताना पाहायला मिळतं. बरं का? ज्या वेळेला एखादा माणूस वासना घेऊन, विचार घेऊन, अशा अपेक्षा ठेवून हे कार्य करत असतो ना,
त्या वेळेला त्याला जे पाहिजे ते मिळालं की बरोबर बाजूला होत असतो. मग त्याचा परमार्थ कमी होतो, त्याची निष्ठा, त्याची श्रद्धा, त्याचा विश्वास कमी झाला जातो. का? जे पाहिजे ते मिळालं. एका साधूकडे बरे का नर पोपट होता. आता साधूकडे नर पोपट म्हटल्यानंतर साधूला अपेक्षा असेल ना की त्याने हरिपाठ म्हणावं, त्याने काकडा म्हणावं, त्याने देवपूजा करावी, त्याने रामराम म्हणावं, नमस्कार म्हणावं त्याने. पण तो काही त्या पद्धतीने बोलतच नाही, त्या वेगळंच काहीतरी. बरं का, नर पोपटाचं राहू द्या बाजूला. आम्ही सुद्धा सकाळी सकाळी एखादं गाणं ऐकलं ना की दिवसभर फक्त मनाने कॅच केलं पाहिजे. ते काय मनाने फक्त ते कॅच केलं पाहिजे. सकाळी सकाळी जे गाणं आम्ही ऐकू ना दिवसभर न ठरवता मनामध्ये येते, न ठरवता तोंडात येते माऊली ते. बरं का, विसरण्याचा प्रयत्न केला तरी माणूस विसरत नाही लवकर ते. त्याप्रमाणे तो नरपोपट त्या साधूला वाटतं की याने हरिपाठ म्हणावं, त्याने काकडा म्हणावा, बरं का, त्याने देवकार्य नामस्मरण करावं देवाचं. पण तसं काही नाही. शेवटी त्या साधूच्याच ओळखीचा दुसरा एक साधू होता. त्याच्याकडे मादी पोपट होता. पोपटामध्ये मादीची जात असते, ती मादी होती. ती मात्र हरिपाठ करायची, काकडा करायची, देवाचं नामस्मरण करायची. आणि ते ज्या वेळेला ह्या साधूने बघितलं त्यावेळेला त्या साधूला त्याने विनंती केली, महाराज एक विनंती आहे तुम्हाला. म्हणे काय? अहो म्हणे काय छान तुमच्याकडचा हा मादी पोपट काकडा म्हणतोय, हरिपाठ म्हणतोय, देवाचं नामस्मरण करतोय. काही दिवस माझ्या नर पोपटाला त्यांच्या जोडीला ठेवाल का? हो म्हणे, हरकत नाही ना. त्याच्यामध्ये जर बदल घडवायचा असेल तर काय हरकत आहे? त्याच्यामध्ये जर बदल घडवायचा असेल तर हरकत काय आहे? आणि सांगितल्याप्रमाणे, ठरवल्याप्रमाणे त्यांनी त्या नर पोपटाला मादी पोपटाकडे आणलं. आणि काही काळ तो नर पोपट त्या मादी पोपटाकडे राहिला. मादी पोपट ज्याच्याकडे होता ना तो साधू त्या नर पोपटाच्या साधूकडे गेला आणि त्याला विनंती करायला लागला. म्हणे, तुमचा पोपट तुम्ही इकडे आणला तर बरं पडेल. नर पोपट म्हणे, का हो? अहो माझं मादी पोपट आता हरिपाठ विसरलं, काकडा विसरला, देवाचं नामस्मरण करायचं विसरलं. म्हणे, म्हणताय काय? जाऊन बघितलं त्याने तर खरंच विसरलेलं ते. बरं का, मग विचारलं त्या मादी पोपटाला, अरे तुम्ही हरिपाठ करायचे मस्त की काय, काकडा म्हणायचे, नामस्मरण करायचे, आता काहीच नाही? तेव्हा त्यांचं उत्तर काय आलं माहितीये का? त्या मादी पोपटाचं उत्तर काय आलं माहितीये? ज्याच्यासाठी करत होते काय ज्याच्यासाठी करत होते ते मिळालं. नरपोपट मिळावा चांगल्या प्रकारे म्हणून हे सगळं काही मी करत होते, मिळालं. मिळाल्यानंतर आता काय करायची गरज आहे? परमार्थ करत असतानाही जर आम्हाला वासना स्पर्श करत असेल तर आम्ही मुक्त की बद्ध? मुक्त होण्यासाठी परमार्थ करायचंय आम्हाला, मोकळा होण्यासाठी आम्हाला हरिपाठ करायचंय, मोकळा होण्यासाठी आम्हाला काकडा करायचंय, मोकळा होण्यासाठी आम्हाला ग्रंथ वाचन करायचं आहे, आम्हाला मुक्त होण्यासाठी प्रवचन श्रवण करायचंय, कीर्तन श्रवण करायचं आहे. आणि ते करत असताना जर आम्हाला बद्ध अवस्था प्राप्त होत असेल, बद्ध अवस्था जर स्पर्श करत असेल तर आमच्या हिताचं करतोय की अनहिताचं करतोय आम्ही कार्य, हे आम्हाला कळायला पाहिजे. कळायला पाहिजे आम्हाला. बरं का, आवड बघा माणसाची काय आहे. आज मनाला काय आवडतंय बघा. संसारिक माणूस जिथे आहे ना तिथे त्याला असं वाटतंय की माझ्यासारखा म्हणजे सुखी कोणच नाही. पण त्याला कळत नाही की ते क्षणिक सुख आहे. वासनेचं सुख कसं आहे, विषयांचं सुख कसं आहे. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. बर का, वासनेचं सुख जे आहे, विषयांचं सुख जे आहे ते क्षणिक सुख आहे. आणि त्या सुखासाठी माणूस काही करायला तयार होतो, तिथे रममाण झालेला असतो. बरं वाटतंय त्याला, ते बरं वाटतंय. पण बद्धच ना, बांधलेलाच ना. श्रीमंत काय आणि गरीब काय, अवस्था काय? फक्त चामड्याच्या डोळ्याने आम्ही पाहतोय तो श्रीमंत आहे, हा गरीब आहे. दोन्हीकडे जर परमार्थ नसेल, दोन्हीकडे जर काही संतांचं मार्गदर्शन नसेल तर तो श्रीमंत असो गरीब असो अवस्था तीच आहे, अवस्था एकच. बरं का, अवस्था एकच आहे. एका
माणसाला एका लाकडाच्या त्या पोकळीमध्ये, डोळी म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये 2 पोपट मिळाले, पोपटाची पिली 2 मिळाली. त्याने घरी आणली, थोडी मोठी झाली. मोठी झाल्यानंतर जरा पंख वगैरे फुटले. असं म्हणतात पोपटाला पंख फुटले का पोपट उडून जातो. काय माणसाचं पण तसंच आहे ना, माणसाला पण त्याच पद्धतीने बोललं जाते ना. आता तो काय राहिला नाही पूर्वीसारखा, आता त्याला पंख फुटले. पंख फुटले की तोही असं म्हणजे विसरायचा प्रयत्न करतो किंवा तिथे जे काय असेल ते, बरं का, वेगळी भूमिका पाहायला मिळते. आणि 2 पोपट थोडे पंख फुटायला लागल्यानंतर त्याने 2 पिंजरे आणले, एक लोखंडाचा एक सोन्याचा. एका पोपटाला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवले, एका पोपटाला लोखंडाच्या पिंजऱ्यात ठेवलं. मला सांगा सुखी कोण असेल? आम्ही चामड्याच्या डोळ्याने बघितलं तर पटकन आमच्या मुखातून येईल सोन्याच्या पिंजऱ्यातला सुखी असेल. पण ज्ञानचक्षुने जर बघितलं तर दोघांची अवस्था सारखीच आहे. ज्या वेळेला त्याच्याकडेच एक पाहुणा आला त्यावेळेला त्याने बघितलं आणि तो लोखंडाच्या बंदिस्त असलेल्या पिंजऱ्याच्या त्या पोपटाकडे गेला आणि म्हणाला, बाबा कसं वाटतंय? काय म्हणे, बंदिस्त आहे, पंख आहेत, मला आता मस्त विहार केला असता, फिरलो असतो, स्वतंत्र असतो, कुठल्याही झाडावर, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावर या झाडावर, पाहिजे ते फळ पाहिजे त्या वेळेला खाल्लं असतं, स्वतंत्र होतो, स्वतंत्र असतो. बंदिस्त आहे, कसं वाटेल मला? फार दुःख वाटतंय म्हणे, फार दुःख वाटतंय. त्या पाहुण्याने विचार केला की हा लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे म्हणून दुःखी आहे. सोन्याच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटाला पण विचारू, जाऊन विचारलं तेव्हा त्याचं उत्तर आलं, पिंजरा सोन्याचा काय आणि पिंजरा लोखंडाचा काय, दोघांची अवस्था सारखीच आहे, बंदिस्तच. बरं का, तुझं पंख दिले देवाने तर विहार सामर्थ्याने. फक्त आम्हाला काय करायचंय? आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. बरं का, जिथे आम्ही गुंतलेलो आहोत ना, जिथे आमचं मन रममाण झालेलं आहे ना, जी वासना आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे, आमची बुद्धी ज्या ठिकाणी स्थिर झालेली आहे, ज्या ठिकाणी कार्य करताय ना, आम्ही मनापासून अंतःकरणापासून विचार केला पाहिजे, हे आमच्या हिताचं आहे की अनहिताचं आहे. अंतःकरणापासून विचार केला पाहिजे, हे जे कार्य आम्ही करतोय ते सत्य की असत्य? हे कार्य आम्ही करतोय याच्याने आम्हाला बद्ध अवस्था प्राप्त होणार आहे की मुक्त अवस्था प्राप्त होणार आहे, आम्हाला कळलं पाहिजे. घर माझं, शेतीवाडी माझी, संपत्ती माझी, पैसा अडका माझा, मुलं बल माझी, पायी माझी, माझे सोयरे, माझे मित्र, माझा समाज. जोपर्यंत ह्या पेन मध्ये शाई आहे ना, तोपर्यंत हे पेन माझ्या खिशाला दिसणार आहे. एकदा शाई संपली की तो पेन खिशाला नाही, कुठेतरी रस्त्याच्या बाजूला पडलेला असेल. माणसाची अवस्था तीच आहे. जोपर्यंत तुमच्याकडून सगळ्या आशा अपेक्षा पूर्ण होत आहेत ना, तोपर्यंत आपली माणसं आपली आहेत. एकदा मनाविरुद्ध झालं की आपली परकी व्हायला वेळ लागत नाही मौली, आपली परकी व्हायला वेळ लागत नाही. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा वाजा. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या माईचा वाजा. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. जे आज आम्हाला वाटतंय मागे 83,99,999 योनींमध्ये ते आपलं नव्हतं. आज आम्हाला वाटतंय सत्य की भ्रम याचा निवाडा घेण्यासाठी आम्ही परमार्थ केला पाहिजे, आम्ही ग्रंथ वाचन केलं पाहिजे. जे आज आम्हाला वाटतंय कोण कोणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसते आपले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आप्त इष्ट संपत्तीची कोणी नसे या जगी आपले धरी कासतो धर्माची. जे आज आम्हाला जे वाटतंय सत्य की भ्रम याची ओळख करून घेण्यासाठी आम्हाला वाङ्मय वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, आम्ही संतांना वाचली पाहिजेत, आम्ही संतांचं ऐकलं पाहिजे, आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केली पाहिजेत. कशासाठी? आमच्या डोळ्यात असलेला भ्रम त्याचं निरसन करायचं आहे. नका डोळे धुरे घोरोणी राहो, तो धूर आम्हाला काढायचा आहे. म्हणून क्षणाक्षणाला आम्हाला हाच विचार करायचा आहे, करावया पार भव सिंधू. आम्हाला तरुण जायचंय, आम्हाला रुद्रगतीला जायचंय, आम्हाला घार फोडून जिथून आमचा उगम आहे आलासी कोठोणी जासी कवण्यारे ठाया, घरदार नव्हे तुझे अवघी लटकीच माया. हा विचार आम्हाला करायचा आहे. आलासी कोठोणी जासी कवण्यारे ठाया,
तू कोण, कोणाचा, कोठून आलास ऐकायचा हा विचार पूर्वीचा जाण बाबा. आम्ही कुठून आलेलो आहे, काय करायचंय, कशासाठी भगवंताने नरदेह दिलेला आहे, याचा निवाडा आम्हाला करायचा, याचा विचार आम्हाला करायचाय माऊली. याचा विचार आम्हाला करायचा. आम्ही कुठून आलेलो आहोत, कुठे जायचंय, काय करायचंय, आम्हाला काय साध्य करण्यासाठी या भगवंताने नरदेह दिलेला आहे. नरदेह साधन दिलेलं आहे, कशासाठी दिलेलं आहे भगवंताने आम्हाला. आलासी कोठोनी जासी कवण्यारे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाय पुढत असे बापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनिया आत गुंतो गुंतो मेले. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाय पुढत असे बापा. किती सावध पाहिजे आम्ही, किती सावध पाहिजे. कोणत्याही वेळेला कधीही कशीही वेळ येऊ शकते. मृत्यू न माने हा राजा, मृत्यू न माने हा रंक, मृत्यू न माने हा ज्ञानी, मृत्यू न माने हा अज्ञानी, मृत्यू न माने हा थोर, मृत्यू न माने हा तरुण, मृत्यू न माने हा वृद्ध, मृत्यू न माने सकाळ, मृत्यू न माने दुपार, मृत्यू न माने रात्र, मृत्यू न माने दिवस. माऊली सकाळी येऊ शकतो, दुपारी येऊ शकतो, संध्याकाळी, रात्री, कधीही कोणत्याही वेळेला कोणत्याही वाराला येऊ शकतो. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागेल, ज्या वेळेला हाक मारेल त्या वेळेला जावंच लागणार आहे दादा. कोणत्याही वेळेला मृत्यू येऊ